किंवा आम्ही थोडं लेट येऊ असे कोणतेही सबब कारण मैदानामध्ये चालणार नाही, त्याची नोंद घ्या. लॉट्स आपण या आधी देखील सर्व संघ मालकांना आणि कॅप्टनना टाकलेले आहेत, दिलेले आहेत, पूर्वसूचना देखील दिलेली आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची देखील नोंद घ्या. 6व्या सामन्यामध्ये एक महत्वपूर्ण सामना, दोन प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य संघ समोरासमोर उभे ठाकतायत. त्रिमूर्ती माणगाव संघ आणि शांतादुर्गा वॉरियर संघ अगदी विजयाची संपादन करण्यासाठी एक महत्वपूर्ण लढत लढण्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्रिमूर्ती माणगाव संघ. सलमेची जोडी ओपनर बॅटरच्या आपण म्हणतो स्ट्राईक वर दिसतोय ऋषिकेश तामणेकर आणि नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सावंतवाडी तालुक्यातील एक वलयांकित नाव राजाराम गवस. या इनिंगची देखील सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दिसतोय मॅन फ्रॉम मालवण, अगदी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचे बाबतीत सर नाव अगदी नॅशनल लेवल पर्यंत छान नेमून ठेवलंय असा दर्शन बांदेकर. अगदी अनुभव आणि युवा अशी जोडगोळी आपणाला विपक्ष दिसेल, प्रतिस्पर्धी म्हणून दिसेल. पहिला चेंडू काय तेच तर चेंडू, याला सन्मान देतोय ऋषिकेश, जाणतोय पहिल्या चेंडूवर खरा फटका खेळण्याची गरज नाही, रिस्क घेण्याची गरज नाही, या चेंडूला सन्मान दिला जातोय. अगदी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, जोपर्यंत बॅकअप येईल फील्ड करून थ्रू दिला जाईल. एकेरी धाब्याने धावसंख्येचा श्रीगणेश देखील स्कोर बोर्डवर. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टायमिंग होतोय फलंदाज आणि अगदी फंबलिंग देखील पाहायला मिळतं यष्टीरक्षकाकडून. झेल टिपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता, रिस्क घेतली पाहिजे होती, कारण या संघाचा आयकॉन खेळाडू आहे अगदी राजाराम गवस, याच्यावर देखील सर्वांच्या नजरा. आणि पहिल्या चेंडूवर प्राइस विकेट घेण्याची एक नामी सुवर्ण संधी म्हणजे गमावतोय संघ. तेच तरार चेंडू. दर्शन बांदेकरची खासियत आहे पहिल्या चेंडूपासून वेगावर नियंत्रण ठेवलंय. अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी या पिचवर करणं अनिवार्य आहे. सुरेख फटका, देखणा फटका, काय फटका खेळलाय, वेगावर स्वार होऊन करणारी गोलंदाजी आणि त्यापेक्षाही आघात केलाय त्या चेंडूवर वेगात. चेंडू भिरकावून दिलाय, फाईन लेगच्या डोक्यावरून आला या मॅचचा पहिला खणखणीत RSPL षटकार. हा देखील तेवढा सुरेख फटका. चेंडू फाईनलच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, चेंडू हा म्हणता सीमारेषेच्या दिशेने जातोय, जोपर्यंत बॅकअप येईल ना फील्ड करून थ्रो दिला जाईल. अगदी 2 धावा देखील लिलाया पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या अगदी दुहेरी आकड्यामध्ये परावर्तित होते, ती म्हणजे 11 धावांवर. शेवटचा चेंडू, गती परिवर्तन करणारा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवतोय केतन लागला, जोपर्यंत चेंडूवर येईल ना थोडंसं फंबलिंग देखील झालं पहिल्या अटॅकमध्ये. आता तो चेंडू निसटला, परतीची फेक जोपर्यंत येईल ना पहिल्या एका षटकाची देखील समाप्ती झाली. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्कोर पटलावर जर आपण नजर टाकू ना तर 12 धाबा बिन गडीबाद त्रिमूर्ती माणगाव संघ. सिद्धार्थ झटार येते गोलंदाजी मार्कवर, अगदी देयष्टी उंच पोरे. दर्शन बांदेकरच्या देयष्टीला साजेशी ही देहबोली. मॅन फ्रॉम तळेरे, कणकुली तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू या नावाची देखील चर्चा आहे सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये. लेग ग्लान्सचा फटका, अगदी पायावर आदळणारा फटका, लेग ग्लान्स केलाय. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न राजाराम गावत उत्सुक दिसतोय, मात्र दुसरी धाव घेण्यासाठी मात्र नकार देतोय आणि बॅकअप देखील मात्र सुरेख दिसतोय. चेंडू रिस्क घेतली जाते रनआउट साठी. चेंडूवर आली 1 धाव. या षटकाची सुरुवात एकेरी धाब्याने, पहिल्या षटकाची देखील सुरुवात एकेरी धाब्याने. ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली, या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहिली 155 धावा. त्यामध्ये पहिल्या चेंडू पासून तोडफोड करणारी फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी केली होती. मात्र आता हा सामना आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. काय चेंडू आला, काय चेंडू आला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या चेंडूला काय संबोधलं जातं, क्षेपणास्त्र म्हटलं जातं या चेंडूला क्रिकेटमध्ये. ते क्षेपणास्त्र मात्र बाहेर काढलं जात आहे. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू, यष्ट्यांचा वेध घेणारी गोलंदाजी
मैदानामध्ये सिद्धार्थ छटार दिसतोय. एक युवा गोलंदाज त्या समोर मात्र उभा टाकलाय. युवा फलंदाज ऋषिकेश. फुलटॉस चेंडू जरी असला ना, बघायला जरी हा फुलटॉस चेंडू वाटला, पण त्यावर वेग एवढा भन्नाट होता ना, चेंडू बॅट वर येईपर्यंत अगदी बॅट वर आदळलेला. त्यामुळे ही खासियत आहे या गोलंदाजाची. अगदी ऑक्शन ज्यावेळी सुरू होताना तरी सिद्धार्थ शटरवर बोली लागलेली. 14 धाबा देखील स्कोरबोर्ड वर. दुसरं षटक अगदी मैदानापर्यंत आपण दुसऱ्या षटकामध्ये येऊन पोहोचतोय. फुलटॉस चेंडू आलाय, मोठा फटका राजाराम गवस साठी आहे हा फुलटॉस चेंडू आणि त्याने केलाय फुल टोल वसूल. 20 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर आकडा कोरला जाईल 20च्या धावसंख्येवर. दुसरं षटक सिद्धार्थ छटारचं प्रगतीपथावर. अगदी सुरुवात देखील चांगली झाली होती, मात्र लो फुलटॉस चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न थोडीशी गफलत झाली आणि राजाराम गफलत कशी करेल, पाठवलाय चेंडू सीमारेषे पार. टप्प्याला चेंडू एक धाव तरी घेतली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न नकार देईल सिद्धू. थोडेसे लेझी आहे सिद्धू धावताना. बरेच वेळा आपण पाहतो सिंगल डबल वर डील केव्हा फलंदाज करत नाही, चौकार आणि षटकांवर जास्त भर असतो. 21 धावा देखील स्कोरबोर्डवर लागल्यात. सरासरी मी म्हणेल पहिल्या 2 षटकामध्ये सुंदर सरासरी आहे, कारण विकेट अजून तुमच्या हातामध्ये आहेत आणि विकेट जर हातामध्ये असेल ना, तर पुढील 5 षटकामध्ये रिस्क घेणं देखील ग्राह्य धरलं जाईल. सुरेख चेंडू वेगावर स्वार होऊन फलंदाजी करतो या गोलंदाज. निर्धाव चेंडून या षटकाची देखील समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या असेल स्कोरबोर्डवर 21 धाबा. पिन गडी बाद. त्रिमूर्ती माणेगाव संघ. मैदानामध्ये अवकाश जर आपण पाहिले ना, तर पावसाच्या हलक्याशा सरी आणि काळे ढग देखील अवतरताना दिसत आहेत. आणि ज्याच्या वेळी आपण मैदानामध्ये पावसाच्या सरी पाहतो, त्यावेळी धावांचा वेग आपण वाढताना पाहतो. पहिलाच चेंडू टप्प्याचा चेंडू. पंचांचा स्वैर चेंडूचा देखील इशारा आलाय. 1 बाउन्सर ऑफ द ओव्हर. विशाल नाईक दिसतोय, मॅन फ्रॉम होडावडे गावचा सुपुत्र. डाव्या हाताची गोलंदाजी बऱ्याच वेळा आपण फलंदाजाला त्याने अडचणीत आणताना आपण पाहिले. फक्त मॅन ऑफ द मॅचचे बरेच किताब देखील याच्या नावावर आहेत आणि विश्वासार्थ ठेवलाय. विशाल नाईक आपल्याला गोलंदाजी मार्कवर देखील दिसतोय. या त्याच्या मॅच मध्ये काही गोलंदाजी केली. टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू टप्प्याचा तो 1 बाउन्सर देखील ओव्हरमध्ये होता. त्यानंतर मात्र चेंडू आता मात्र बॅटवर आदळून जातोय. थर्ड मॅचच्या दिशेने एकेरी धावेने धावसंख्या देखील पुढे सरसावेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 23 धावा. डाव्या हाताचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी आपल्याला करताना दिसतोय. हा देखील सुरेख चेंडू. अगदी स्क्रीनवर आपण पाहतो टप्पा काढल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू जातोय. अगदी बॅटची लेमन कट घेऊन अगदी चुम्मा घ्यावा बॅटचा आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवावा. पहिल्या विकेटची जी पूर्तता करण्याची गरज होती ना, ते विकेट मात्र मिळून देतोय. प्राइस विकेट. विशाल नाईक माघारी परतेल. ऋषी तामाणेकर तोपर्यंत स्कोरबोर्डवर आपण फेरफटका मारला ना, तर धावसंख्या दिसते आपल्याला 23 धाबा. एका गडीच्या मोबदल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना त्रिमूर्ती माणगाव संघ. खूप टाईट धावत. 4 वर 5 विकेट घेतलेली. कोणी ऑस्ट्रेलियन 65 मध्ये ऑल आउट केलं बांगलादेश. रेनकोट लागतो लो इकडे आहे. हे रेनकोट जरे पिकल्या. तू बस आहे आता खूप दिवस कोण असतं. दिलन
पावसाचं आगमन देखील मैदानामध्ये होत आहे. न्यू बॅटर देखील आपल्याला मैदानामध्ये दिसेल. या नावाची देखील सावंतवाडी तालुक्यातून सिंधुदुर्गाच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर देखील चर्चा आहे. ताऊ नाईक न्यू बॅटर मैदानामध्ये. पहिला चेंडू आकुंडपदा चेंडू आल्या आल्या अगदी पहिल्या मॅच मध्ये ज्याने फलंदाजी केली होती ना तीच फलंदाजी आल्या आल्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय मोठा दिमागदार खणखणीत षटकार. अगदी विशाल नाईकच्या मनसुबार केलाय वार. फलंदाज झालाय षटकारावर स्वार. त्यानंतर मात्र कौकोराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. एकेरी धाव तरी घेतली जाते. वेगात चेंडूवर जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल बॅकअप करून फील्ड करून तो देईल. एकेरी धावेने धाव फलक देखील पुढे सरसावेल ती म्हणजे 30 धावांवर. अगदी सुरेख स्कोरिंगचं काउंटिंग अगदी त्यावेळी आपण समालोचन करत असतो ना एका व्यक्तीमुळे ते समालोचन करणं अधिक सहज साध्य सोपं होतं. कारण किती चेंडूवर किती धावा निघाल्या हे देखील सांगणं अतिशय सोपं असतं आणि त्यासाठी मात्र स्कोररचं कौतुक करावं लागतं. त्या स्कोररच्या एक सुंदर भूमिकेमध्ये नारायण बगळे. या दरम्यान मैदानामध्ये काय घडलं अगदी गगनाला गवसणी घालणारा फटका. काही क्षणासाठी वाटलं होतं लिलाया चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करेल पण चेंडूवर असलेली व्यवस्थित नजर क्षेत्ररक्षकाची शेवटपर्यंत निसर चेंडूवर होती सितारची आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू अलगद गोदीमध्ये विसावला आणि राजाराम गवस सारखी एक प्राइस विकेटच्या गरज होती ना ती गरज अगदी त्या गरजेची पूर्तता करतोय विशाल नाईक. विशाल नाईक याच्या बाबतीत काय सांगावं. षटकार ठोकल्यानंतर देखील या षटकामध्ये 2 प्राइस विकेट घेतोय. जी सलामीची जोडी तोडफोड करणारी फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये ज्या फलंदाजी केली होती ना ते दोन्ही फलंदाज माघारी पाठवतोय विशाल नाईक. आता मात्र थोडीशी डोकेदुखी ठरते त्रिमूर्ती माणगाव संघासाठी. दोन्ही एक फलंदाज माघारी परतलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये भूपेंद्र नाईक आपल्याला दिसतोय. सावंतवाडी तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू. अगदी tenniscricket.in माध्यमातून युट्यूबच्या पटलावर या मॅचेस आपण लाईव्ह पाहतोय गौरव सावंतच्या माध्यमातून आणि गौरव सावंतचा अगदी त्याच्या गावातील खेळाडू. पंचाचा इशारा येतो नो चेंडूचा. कारण 1 बाउन्सर आधी झाला होता. त्यानंतर त्या स्पर्धेतील नियम आपण सांगतो. एकच बाउन्सर टाकता येतील म्हणजे देशटी बोलीला खांद्याच्या बोलीला स्पर्श करून जाणार एकच चेंडू आपण फेकू शकतो. त्यानंतर दुसरा चेंडू आणि त्यानंतर असेल या चेंडूवर येणारी फ्रीट. फटका बसतोय. फ्रीटचा आहे चेंडू. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत झेलकारी पण या चेंडूवर मात्र निघते एकेरी धाव. नो बॉल टाकण्यानंतर काय कमबॅक करतोय विशाल नाईक. कौतुक देखील करावं लागेल. या षटकामध्ये त्यांनी 11 धावा जरी खर्ची घातल्या असेल ना तरी राजाराम गवस आणि ऋषी तामणेकर यासारख्या फलंदाजची प्राइस विकेट जरी त्यांनी आपल्या नावावर केली आहे. 3 षटकांचा देखील खेळ झालाय समाप्त. धावसंख्येच्या पटलावर ज्यावेळी आपण नजर टाकू त्यावेळी 32 धावा देखील 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर 7 षटकांचा आहे आज सामना. अगदी तेरसेबाबळाच्या ग्रीन पार्क मैदानावर ही लढत रंगते. विजयशी संपादन करणं एकमेव ध्येय दोन्ही संघासमोर आणि ते विजयशी संपादन करण्यासाठी मात्र अतिशय तुल्यबळ लढत मैदानामध्ये. या दरम्यान मात्र मैदानामध्ये रिव्ह्यू घेतलाय जातोय वाईट साठी. अगदी टप्पा खानंतर बाहेरच्या बाजूला वळतोय. फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू तर निर्धाव लिव्ह होतोय लॉस. सुरेख चेंडू काय तेच तर गतीवर स्वार होऊन खेळणारी गोलंदाजी. बॅकफुटवर खेळणं मुभा नाही. चेंडू अगदी जातोय स्टंपच्या मुळात आणि आले अजून एक प्राइस विकेट. भूपेंद्र देखील माघारी परततोय. 3 गड्यांच्या बोबतानंतर 32 धावा. आता मात्र चिंतेचं वातावरण थोडीशी हलचल दिसते त्रिमूर्ती माणगाव संघाच्या खेम्यामध्ये. कारण विजयशी संपादन करणं अनिवार्य आहे या मॅच मध्ये. कारण जर गणित ठेवायचं नसेल अजून एक मॅच जर खेळायची नसेल तर मॅच मध्ये
विजय संपादन करणं अतिशय महत्वाचं. न्यू बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. मॅन फ्रॉम माणगाव, माणगाव गावातील असून एक उभरता सितारा. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पाटलावर या नावाची देखील माणगाव पंचक्रोशीतून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट पाटलावर चर्चा आहे. रुपेश जाधव वेगवान तेज तारा चेंडू, अगदी पावसाची देखील साथ लाभते दर्शन बांदेकर याला. पावसाच्या सरी देखील मैदानामध्ये दोन्ही संघाचं स्वागत करतायत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 32 धावा, चौथं षटक प्रगतीपथावर असताना फसलेला फटका पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू जाईल. जोपर्यंत परतीची फेक येईल 21 धावेने सांघिक धावसंख्या देखील स्कोरबोर्डवर आपण जर लक्ष टाकला तर 33 धावा स्कोरबोर्डवर दिसतोय. 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात अगदी 3 वेळा हे आकडे आपल्याला स्कोरबोर्डवर दिसत आहेत. सुरेख चेंडू अगदी बॉडी लाईन पकडून गोलंदाजी करताना दिसतोय दर्शन बांदेकर. वेगवान, वेगावर स्वार होऊन होणारी गोलंदाजी आणि या मैदानाची खासियत आहे जेवढा वेग जास्त ना तेवढा वेगात चेंडू स्किड होऊन फलंदाजीच्या बॅटवर येईल. त्यामुळे तेवढा चाणाक्ष नजर देखील फलंदाजीची असणं अतिशय महत्वाचं. या षटकामध्ये फक्त घातल्यात 2 धावा खर्चे दर्शन बांदेकर याने. आता मात्र ही देखील 1 धाव आली आहे बॅटच्या स्वरूपात. 21 धाब्याने धावसंख्या देखील पुढे सरसावेल. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसतोय ते म्हणजे 35 धावा. अगदी 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. येणाऱ्या उर्वरित षटकामध्ये कोणता संघ देखील दिमागदार कामगिरी करेल येणाऱ्या 3 षटकांच्या धावतो वर्णन सांगण्यासाठी आमच्या समवेत येत आहेत, सोडतायत आम्हाला आमचे परम मित्र जनार्दन डिचलकर आणि मी थोड्या वेळासाठी नितीन गुलतकर आपल्या सर्वांची रजा घेतोय. हॅलो, धन्यवाद नितीन. विशाल नाईकच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे. रुपेश कडून काय फलंदाजी पाहायला मिळते रुपेशला. वाईन फ्रॉम वाणगाव, सुरेख गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. सांघिक धावफलक 41 धावसंख्या, निर्धारित 7 षटकांचा सामना. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू पडल्यावर अतिरिक्त उंची, गती, विकेट किपर आणि मागच्या क्षेत्ररक्षकालाही बीट करतोय आणि चेंडू जातोय. बॅटीशिवाय नाही टुकार षटकार मिळातो ना. 4 धावा स्कोर बुक वर पाहायला मिळत आहेत. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करतोय. सांघिक धावफलक वाढलं जाते. 45 धावसंख्येवर पोहोचतंय. 7वं षटकांचा हा सामना. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल नाईक पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. इथे थोडासा खाली राहिलेला चेंडू, निर्धाव चेंडूने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय विशाल कडून. वापसी करणारी गोलंदाजी विशाल नाईक, मॅन फ्रॉम होडावडा. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू स्कोर बुकवर पाहायला मिळते. म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी विशाल कडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 1 षटकार निघाला, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 4 धावसंख्या आणि 2 निर्धाव चेंडू.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅटची एज जातोय. स्वतः दर्शन बांदेकर चेंडूवर ताबा घेताना पाहायला मिळतोय आणि 1 धावसंख्या पाहायला मिळते. 46 धावसंख्या धावपलकावर 7 षटकांचा सामना. जो संघ विजयी होईल तो सरळ आपल्याला उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. इथे मात्र सुंदर फटका, स्वीप शॉट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. 6 धावांसाठी काय फटका पाहायला मिळतोय. ताऊन नाईक याच्या बॅट मधून सांघिक धावफलक वाढलं जात. 52 धावसंख्या धावफलकावर लागतायत. काय शॉट पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसातील देखणा फटका म्हणावा लागेल. आणि या ओव्हरची सांगता पाहायला मिळते. या षटकारांनी सांघिक धावफलक पोचता येते. 52 धावसंख्या धावफलकावर 7 षटकांचा सामना आहे. फक्त दोन खेळाडूंना फक्त 2 ओव्हर आहेत याची नोंद घ्या. 5 गोलंदाज वापरणे बंधनकारक आहे. बॉलिंग करणाऱ्या संघाला सूचना आहे. 5 गोलंदाज बंधनकारक असतील. 5 षटकांचा सामना संपतो आहे आणि 52 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवर खेळतोय तो ताऊ नाईक. आणि गोलंदाज पाहायला मिळतोय योगेश तामाणेकर, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचने त्याला नवाजलं होतं. तो योगेश मैदानात पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण समोर खूप अवघड परिस्थिती आहे. नॉन स्ट्राईकला ताऊ नाईक ज्याच्या बॅटमधून षटकार निघालेले आहेत आणि रुपेशच्या बॅटमधून पण निघाले आहेत. 6वं षटक हाताळण्यासाठी योगेश मैदानात पाहायला मिळतोय. 52 धावसंख्या धावफलकावर. पहिल्याच चेंडूवर दिशा भटकणारी गोलंदाजी, पंत चेंडूला दंडित करतायत. 1 धावसंख्या पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. 53 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 षटकांची सांगता झाली आहे. 7 षटकांचा सामना आहे. कशा प्रकारचे येणारे 12 चेंडू असतील पहिल्या इनिंगचे. मोठा फटका, चेंडू जातोय पुन्हा एकदा ओव्हर द रोप, लांब 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 आणि खूपच लांब. 6 धावांसाठी नक्कीच आक्रमण करायला सुरुवात केली आहे रुपेश कडून. मॅन फ्रॉम माणगाव. दुसरा षटका निघाला आहे रुपेशच्या बॅट मधून आणि सांघिक धावफलक 59 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. ताऊ नाईक आणि रुपेश जाधव अक्षरशः तुटून पडलेले आहेत गोलंदाजीवर. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. ज्या प्रकारची फलंदाजीची गरज आहे आता या वेळेला त्रिमूर्ती मंगलमूर्ती माणगाव संघाला, त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. खास करून रुपेशचे 2 मोठे फटके ओव्हर द रोप. 59 धावसंख्या धावफलकावर. योगेश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईड होता. दुसऱ्या चेंडू फेकताना आक्रमण करायला सुरुवात केली आहे रुपेशने. खाली राहिला चेंडू लोअर फुल टच होता, त्याला दिशा देतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, परती करतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे 60 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना त्रिमूर्ती माणगाव संघाला. सुरेख फलंदाजी आतापर्यंत. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 7 षटकांचा सामना. सांघिक धावफलक 60 धावसंख्येचा टप्पा गाठतो आहे. योगेश्वर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं आहे 6 धावसंख्येसाठी आणि ताऊ नाईक पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार निघाले आहेत. अजूनही मोठे फटके येतील का? दिशा भटकणारी गोलंदाजी. पंच या चेंडूला पुन्हा एकदा दंडित करतायत. स्वैर चेंडू अर्थात वाईट चेंडू स्कोरबुकवर पाहायला मिळतोय. कदाचित प्रेशर असू शकेल, कारण समोर ताऊ नाईक पाहायला मिळतोय. बराचसा अनुभव क्रिकेटचा आज काजावाडी ग्रीन पार्क मैदानात आपण अनुभवतायत. इथे मात्र बॅकफूट पण समोरच्या दिशेने चेंडूला उडवलं जात आहे. चेंडू जातोय ओव्हर द रोप. पुन्हा एकदा 6 धावांसाठी. काय देखणा फटका पाहायला मिळतोय ताऊ नाईक याच्या बॅट मधून. खूप कठीण होतंय हा फटका खेळताना, परंतु ताऊ नाईक साठी एकदम इझी पाहायला मिळतोय.
आणि सांघिक धावफलक वाढलं जातंय या 6 धावसंख्येने 67 धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ संपतोय या 6व्या षटकातील. पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळतोय. दिशा भटकणारी गोलंदाजी दंडित केलं जातंय या चेंडूला. म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक 6व्या षटकातील आणि धावसंख्या खर्च केलाय 16 धावसंख्या. योगेशने मागच्या सामन्यात जी धारदार गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. योगेशला कमबॅक करावं लागेल. तिथे मात्र स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा हाना होतोय परंतु पॉप इन क्रीज मध्ये सहजरित्या सुरक्षित पोहोचतोय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या दोन्ही धावसंख्या धावफलकावर पुऱ्या होत आहेत. म्हणजे पाहायला गेलं तर सांघिक धावफलक 70 धावसंख्येचा टप्पा गाठताना पाहायला मिळतोय. ताऊ नाईक काय फलंदाजी करतोय, अक्षरशः तुटून पडतोय गोलंदाजीवर. 6वं षटक योगेश हाताळतोय. पुन्हा एकदा कवारच्या डोक्यावरून चेंडूला उडवला जातोय. काय फटका निघतोय ताऊच्या बॅट मधून. पुन्हा एकदा ओव्हर द रोप 6 धावांसाठी सांघिक धावफलक पोचतंय या 6 धावसंख्येने. 76 धावसंख्या. काय फलंदाजी पाहायला मिळते ताऊ नाईक याची. काय फलंदाजी करतोय. मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी करतोय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक 6व्या षटकातील आणि सांघिक धावफलक 76 धावसंख्या. 3 गडी गमावल्यानंतर त्रिमूर्ती माणगाव संघ. योगेश तामाणेकर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 22 धावसंख्या खर्च करतोय. तब्बल 3 टोले जंग मोठे फटके आपण पाहिलात खास करून ताऊ नाईक यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका. थोडासा फटका फसतोय आणि चेंडू मात्र सेफ लँड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या आणि स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतोय आणि 77 धावसंख्या 6 षटकाच्या सांगतेनंतर स्कोर बुकवर पाहायला मिळत आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावसंख्येचे षटक निघालेले आहे. म्हणजे धावसंख्येची अक्षरशः लयलूट केली गेली. सांघिक धावफलक 77 धावसंख्या 3 गडी गमावल्यानंतर. म्हणजे या इनिंगचं आता शेवटचं षटक असेल. म्हणजे 6 चेंडू मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल आणि किती धावसंख्येपर्यंत रोकेल. येणारे 6 चेंडू कोण घेऊन येऊन पाहावं लागेल. महत्वपूर्ण 6 चेंडू असतील. 77 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत. बॉलरचं नाव काय दुर्वेश? सातवं षटक महत्वपूर्ण हाताळण्यासाठी दादा पाटकर मैदानात पाहायला मिळतोय. संघाचे ऑनर पाहायला मिळत आहेत. अनंत पाटकर यांनी हा संघ ऑन केलेला आहे. 6 चेंडू कशा प्रकारचे असतील. 77 धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि ताऊ नाईक आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. स्वतः स्ट्राईक घेतले शेवटच्या चेंडूवर. अनंत पाटकर इथे मात्र स्वीप शॉट. थोडासा फटका फसतोय. 1 धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न पूर्ण होतोय. दुसरी धाव घेतली जाईल का आणि यशस्वीरित्या दुसरीही धाव पूर्ण करताना ताऊ नाईक पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक एकूण 80 धावसंख्या आपल्या स्कोअर बुकवर पाहायला मिळत आहेत. आणि तरी 5 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या इनिंगचा. स्वतः अनंत पाटकर गोलंदाजीचा भार स्वीकारतायत, जबाबदारी घेतायत. येणारे 5 चेंडू कशा प्रकारचे असतील, किती धावसंख्या ठोकल्या जातील आणि किती धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. अनंत पाटकर गोलंदाजी मार्कर या इनिंगचं पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक हाताळताना. सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू, त्याला सन्मान देतोय. स्वतःच्या फलूतून क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि निर्धाव चेंडू बऱ्याच कालावधीनंतर स्कोअर बुकवर पाहायला मिळतंय. एकूण 80 धावसंख्या स्कोअर बुकवर लागलेल्या आहेत. 7 षटकांचा सामना आहे आणि 7वं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. स्वतः ऑनर संघाचे जबाबदारी घेत आहेत. सुंदर षटकाची सुरुवात पाहायला मिळते. ताऊ नाईक सारख्या फलंदाजाला जखडून ठेवतायत आणि इथे मात्र पुढे होऊन खेळलेला फटका पुन्हा एकदा ओव्हर द रोप. लांब लांब आणि खूपच लांब 6 धावसंख्येसाठी. आणि या 6 धावसंख्येने सांघिक धावफलक वाढलं जातंय. पोचतंय ते 85 या धावसंख्येवर.
आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7व्या षटकातील 85 धावसंख्या स्कोअर बुकवर. इथे मात्र एक सुंदर चेंडू मिस होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू रोखून ठेवील धावसंख्येला. समोर ताऊ नाईक 85 धावसंख्या स्कोअर बुकवर सांघिक पाहायला मिळत आहेत आणि 12 चेंडूमध्ये 35 धावसंख्येवर खेळतोय तो ताऊ नाईक. अनंत पाटकर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेला एका हाताने फटका. चेंडू पुन्हा एकदा जातोय. ऋषभ पंतची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय एका हाताने ओव्हर द रोप 6 धावेसाठी. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती ताऊ नाईक याची. या इनिंगचा शेवटचा चेंडू किती धावसंख्या पर्यंत मजल मारेल मंगलमूर्ती माणगाव संघ आणि 13 चेंडूमध्ये 41 धावसंख्येवर खेळतोय तो ताऊ नाईक आणि 91 धावसंख्येवर सांघिक धावफलक पोचतंय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेला फटका. थोडासा फटका फसतोय काय नाही, परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा ओव्हर द रोप. महेंद्र अकॅडमीच्या बॅनरवर चेंडू जाऊन धडकतोय 6 धावेसाठी आणि सांघिक धावफलक पोचतंय ते 97 धावसंख्येवर आणि विजयासाठी 98 धावसंख्येचं लक्ष ठेवतोय तो मंगलमूर्ती माणगाव संघ. त्रिमूर्ती माणगाव संघ. हॅलो हॅलो ओके. दरम्यान पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे त्रिमूर्ती माणगाव संघाची 97 धावा. ताऊ नाईक यांची सुरेख फलंदाजी 47 धावांचं योगदान देत आहेत आणि त्यांना योग्य ते सहकार्य राजाराम गवस तसेच रुपेश जाधव यांचं. विचार केला या ग्राउंडचा तर 7 षटकांमध्ये 90 ते 100 धाव आहे सन्मानजनक धावसंख्या. मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल कारण समोर दर्शन बांदेकर, मंगेश पालव, योगेश, मयुरेश यांसारखे चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच सामना चुरशीचा होईल यात कुठलीही शंका नाही. दरम्यान पुन्हा एकदा मी सांगतोय या सामन्यात जो संघ विनर होईल त्याचा उद्या सर्वात पहिला सामना असेल. आधीच लॉट्स आम्ही पहिल्या दिवशी इथे डिस्प्ले केलेले होते, त्यामध्ये कुठलीही ऍडजस्टमेंट होणार नाही. पहिला सामना ठीक उद्या 9:30 वाजता सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. क्वार्टर फायनलचे सामने हे 6 षटकांचे असतील आणि 5 गोलंदाज वापरणे बंधनकारक याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा त्यामुळेच मी सांगतोय कारण ऍडजस्टमेंटचा विषय इथे काहीही नाही. पहिल्याच दिवशी आम्ही चिठ्ठ्या टाकल्या होत्या आणि त्यामध्ये ज्या प्रकारे लॉट्स डिस्प्ले झाले त्याच प्रकारे आम्ही सामने खेळवणार. उद्या होणारा पहिला सामना असेल या सामन्यातील विजेते संघ विरुद्ध केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा संघ याची नोंद घ्यायची आहे ठीक 9:30 वाजता. दरम्यान ओव्हर टू यू योगेश सर फॉर द सेकंड इनिंग्स. सुंदर फटकेबाजी धन्यवाद जेडी. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. सुरुवातीला पहिल्या इनिंगला 47 धावांची बहारदार खेळी आपल्याला बघायला मिळाली. ताऊ नाईक तर काय फटके सजवले, एका हाताचे षटकार आपल्याला बघायला मिळाले. ताऊ नाईक आणि दर्शक बांदेकर ही लढत मैदानाच्या आतमध्ये असताना त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघानं मजल मारली आहे. पहिल्या 7 षटकांमध्ये 97 धावा धावफलकावर 98 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. दुसऱ्या मॅच मध्ये ज्या जोडीनं सुरुवातच दिमाखात केली होती शांतदुर्गा वॉरियर्स क्रिकेट संघानं रितीश सलामीची बेलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. या 98 धावसंख्येचा फटलाग करण्यासाठी मयूर चांदमन त्याच्या साथीला मंगेश पालव ही डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर गोलंदाज मार्गवर कोणाची वर्णी लागेल मैदानाच्या आतमधून रुपेश जाधव, सिद्धेश केतरी त्याबरोबरच
शुभम उर्फ बुमराह या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू सुधुकाकडे रुपेश यादवची वेगवान गोलंदाजी, तौलईची गोलंदाजी, राजाराम गवस संघाचा कर्णधार पद ज्याच्याकडे आज आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या मॅच मध्ये मी थोडस लवकर बाद झालोय की धावसंख्या, पण महत्वाच्या मॅच मध्ये माझी लढत पण माझ्या क्रिकेट संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना अत्यंत महत्वाची असेल या जबाबदारीनं दर्शन बांदेकरची फटकेबाजी असेल. अगदी थोड्या वेळातच आपल्याला चित्र स्पष्ट होताना बघायला मिळेल. सलामीची वेळी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश पालव पण त्याच्या साथीला मयूर जाधव आपण पाहतोय. आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ आणि भाऊवंश स्पोर्ट साईश इलेव्हन सावंतवाडी क्रिकेट संघ दोन्ही कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. पुन्हा एकदा पुकारतोय. आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ, भाऊवंश स्पोर्ट साईश इलेव्हन सावंतवाडी क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम बुमराह या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू, सुंदर गोलंदाजी आपण त्याची बघितल्या मागाच्या सामन्यामध्ये. आणि स्ट्राईकला मंगेश पालव, नॉन स्ट्रायकर एंडला मयूर जाधव आपण पाहतोय. आणि पंचांचा ठिकाणी अगदी थोड्या वेळातच सामना सुरू होण्याची इशारा आमच्यापर्यंत आपल्याला बघायला भेटतोय. 7 षटकांमध्ये 98 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो शांतदुर्ग ऑरियर्स वडचपट क्रिकेट संघाला. रामेश्वर क्रिकेट क्लब प्रायोजित रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आपण पाहतोय. RSPL रबर बुद्ध क्रिकेट स्पर्धाचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. दोन्ही विनर क्रिकेट संघ पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. शुभम सज्ज आलाय. मागे ढकलेला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा दोन समांतर बॉल 1 बाउन्स सिकून केली आहे. सुरुवातीलाच दंडात्मक केलंय ते मात्र बोनसच्या स्वरूप सांख्यिक धावसंख्येला मात्र खातं खुललंय. शांतदुर्ग ऑरियर्स क्रिकेट संघाचा 1 धाव धावफलकावर पहिलं षटक प्रगती पथावर. 7 षटकांचा सामना 98चा पाठलाग करायचा आहे. मोठा फटका जशी सुरुवात मगाशा मॅच मध्ये मी केली आहे. दाऊद नाईकनं स्लॉक ओव्हरला आमच्या गोलंदाजांच्या विरोधात फटकेबाजी तगडी केली, पण आम्ही तुमच्या प्रामुख्याच्या गोलंदाजांवर हवी होऊन खेळत असताना कडक फटकेबाजी करत या 98 धावसंख्येचा पाठलाग आम्ही सहजासहजी करणार हे इरादे सुरुवातीलाच मंगेश पालवनं स्पष्ट करत पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 7वा धावफलकावर 98चा पाठलाग करत असताना थोडंसं मागे टाकलेलं चेंडू आहे त्यावर एक सुंदर देखणं पटकन ऑनला डाव्या त्याच्या मंगेश पालवच्या बॅटमधनं शुभम उर्फ बुमराह या नावानं प्रसिद्ध असलेल्या खेळाडूवर हल्ला बोल सुरुवातीलाच केलाय. पुन्हा एकदा थोडासा या ठिकाणी चेंडू आपल्या थोडासा खाली राहिलाय. स्टिकच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतो, दिशा द्यायची होते. शुभम आता कमबॅक केले. डॉट बॉल येईल. डॉट बॉल न 7वा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 7वा धावफलकावर 98व्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर देखना फटका मिस टायमिंगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपलाय. खेळ संपलाय. मंगेश पालवचा सुंदर झेल टिपलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना राजाराम ग्रवर्स आणि ताऊन नाईकनं या ठिकाणी ठेवली आहे आणि त्याच व्यूहरचनेमध्ये फसवलं गेलं. रक्षक सापळा रचला होता
तो मंगेश पालवसाठी आणि जेलवाजच्या स्वरूपात माघारी परतलाय. डाव्या हाताचा असा ज्यानं सुरुवात एका दिमाखात फटक्यानं केली होती त्याचा मात्र एका बाजूला खेळ संपलाय मंगेश पालवचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सडपत बांधायचा पण त्याचे फटके हे नेहमी कडक असतात. 17 चेंडूमध्ये 40 धावांची बहारदार खेळी केली. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावावर स्वर्ण हस्ताक्षरात कोरला गेला असा डाव्या हाताचा अजून एक योगेश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फटका सुंदर होता पण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना योग्य होती ती मात्र त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघाचे नो स्ट्रायकरला सलामीवीर त्याच्या साथीला 99 केलेला दुसऱ्या मॅचचा हिरो योगेश तोमनेकर आपल्याला बघायला भेटतोय. 7 धावा धावपलकावर एका गड्याच्या उभतल्या 3 बॉलचा खेळ हा समाप्त झालाय. हलक्या हाताने घेऊन केले दिशा दिला. योगेशला माहिती आहे जोखीम पत्करायची आहे. धावा बनतील, थांबावं लागेल, लढावं लागेल. एकच धाव धावपलकावर आपण पाहतो या बॉलवर एक या धावसा केला. 8 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर पटका पण ज्या ठिकाणी रक्षसा परसला होता झेल सुटले मयूर जाधवचा. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर झेल सुटलाय. सुटलेला झेल बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला मयूर जाधव मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटकेबाजी करेल. शुभम नमी म्हणून खऱ्या अर्थानं काम केलं होतं. एक मोठा फटकाच्या विरोधात आला होता पहिला सुरुवातीला ऑर्मप चेंडूवर पण त्यानंतर त्यानं कमबॅक केलं होतं. एक गडी बाद केलाय. 9 धावा धावपलकावर 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 9ला 1 बाद अशी स्थिती 98चा पाठलाग करत असताना शांतदुर्ग वर्गीय वाटसेपाट क्रिकेट संघ. वेगवान पद्धतीचा चेंडू मला बुमराह या नावानं टोपण नावानं मला कामाची ओळख याचं मात्र सत्यात उदाहरण देतोय तो शुभम आपल्याला बघायला भेटतोय. त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून प्रामुख्यानं गोलंदाजी करत असताना एक गडी बाद 9 धावा हा लेखाचोगा आपल्याला बघायला मिळतोय. 98व्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजीची वर्णी लागेल? गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार राजाराम कबसेल, वेगवान गोलंदाजी करणारा माणगाव कोऱ्यातील रुपेश जाधवची वर्णी लागेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजाला ते जीवनदान बहाल झालंय. ती फटकेबाजी तगडी असेल आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज बरीकबरी गोलंदाज रुपेश आपल्याला बघायला मिळतोय. मागे टाकलेलं चेंडू तलकेशी हलकीशी धुंद ऐकायला आले. ज्याला जीवनदान बहाल झालं होतं पण त्या जीवनदानाचा त्यानं फायदा काही उठवला नाही आहे. मयूर माघारी परतलाय. 2 गडी बाद धावपलकावर 9 धावा 98व्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा सर्वांचा लाडका खेळाडू कित्येक वेळा त्यानं 5 बॉलमध्ये 5 फुटे पटके टोलावले. आपला संघ अडचणीत आहेत आणि संकट मोचक खेळ मला करायच्या या इराद्यानं दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये पावलं होतोय. आज मात्र लढावं लागेल, दर्शनला खेळावं लागेल. ज्याच्याकडे क्षमता आहे रुपेश जाधवनं पहिल्या चेंडूवर मयूर जाधवच्या बाद केलाय. सुंदर झेल टिपलं. यष्टीरक्षक तावून नायकनं काय फटकेबाजी केली. 47 धावांची बहारदार फटकेबाजी आपल्या
त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघासाठी करत असताना योगदान देत असताना 100% योगदान प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आपल्याला भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 कर्णधार आणि आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ कर्णधार आपल्याला अंतिम पुकार आहे. टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. 9 धावा धावफलकावर केविल वाणी परिस्थिती या 98व्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. खेळपट्टीची मदत हे रुपेश यादवला मिळत निर्धाव चेंडूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगड्या खेळाडूला रोखून ठेवण्यामध्ये प्रथमतः का असेना रुपेश यादव हा मात्र माहीर ठरला जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. मागे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. पंचांनी या ठिकाणी इशारा केलाय वन बाउन्सचा. दर्शन बांदेकर सारख्या फलंदाजाला रोखण्यामध्ये सुरुवातीला यशस्वी प्रयत्न हे मात्र रुपेशचे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्तोय. 0 धावा 1 गडी बाद झाला केलाय. तो रुपेश वेगावर स्वार होऊन वेगवान पद्धतीची गोलंदाजी करताना दर्शन बांदेकरच्या विरोधात आडव्या बॅटचा पट्टा आपल्याला बघायला मिळतोय. जमलेला घरंगळत जाणारा योगेश वेगानं स्क्रीनवर परतीची बेक करतोय. सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित करतोय. 10 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 10 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 98व्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला 10 ते 15च्या सरासरीनं खेळावं लागेल. मात्र प्रति षटकामध्ये 2 मोठे फटके पाहायचे आहेत. शांतादुर्ग ऑरियर्स वडसे पाट क्रिकेट संघाला डाव्या हाताचा योग्य सज्ज आला स्ट्राईकला. मोठा फटका बघायला मिळतोय. जी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बातचीत झाली होती त्या मोठ्या फटक्याची आणि त्या मोठ्या फटक्याला मात्र आगाज करत सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. तो मात्र 16 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर ज्या वेगानं चेंडूवाला त्या वेगानंच पाठवलं गेलं योगेशला. सरपत्र बांधायचं आहे पण त्याचे फटके कडक असतात हे त्यानं सिद्ध केलंय. मोठा फटका शॉर्ट पुलचा कडक मारलाय. बेल धडक गेलाय. षटकार आलाय आणि 6 या धावसंख्येला सांघिक धावसंख्या धावफलकावर बघायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर जी कुठेतरी या ठिकाणी पोकळी होती शांतादुर्ग ऑरियर्स वडसे पाट क्रिकेट संघाला ती पोकळी भरून काढण्यामध्ये यशस्वीता या ठिकाणी दाखवतोय तो डाव्या हाताचा योगेश आपल्याला बघायला मिळत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 22 धावा धावफलकावर प्रति षटकात 98चा पाठलाग करत असताना 11च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत लढत करतोय तो मात्र शांतादुर्ग ऑरियर्स क्रिकेट संघ. कोणत्या गोलंदाजीची वंडी लागेल ज्यानं दर्शन बांदेकरला या ठिकाणी रोखण्यामध्ये सुरुवातीला यशस्वी या ठिकाणी कार्य केलं पण त्याच्या उर्वरितच्या 2 चेंडूंवर 2 उत्तुंग फटके हे मात्र नेतृत्व पद्धतीचे षटकार आपल्याला बघायला मिळाले. ते योगेशच्या चेंडू पळतून गोलंदाजी मार्कवर बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही क्रिकेटचं खेळाडूचं मात्र तुलनात्मक केली तर आपल्याला बघायला मिळतं बेस्ट वर्सेस बेस्ट दर्शन बांदेकर वर्सेस ताऊ नाईक ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट कट्टा मालवणचे अधिकारी ओनर आमचे जवळचे मित्र सन्माननीय गणेश मोरोजकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या भव्य दिव्य चषकामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहून एक सज्ज झालाय. मागे टाकलेला चेंडू फटका बघायला मिळतोय. दर्शन बांदेकरचा सुरुवातीला वाटलं होतं ताऊ नाईकला झेल होतोय की काय आणि ऐन मोक्याच्या क्षणी एक बहारदार फटका ज्यासाठी त्याची ओळख त्यानं मात्र आता हात खोलायला सुरुवात केली. दर्शन बांदेकरनं फटकेबाजीला सुरुवात केली आहे. 6 या धावसंख्येनं धावफलकावर 28 धावा धावफलकावर 98चा पाठलाग करत असताना 29 बॉल मध्ये 70 धावांची आवश्यकता.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. दर्शन स्वतःवर नाराज असेल कारण जी सुवर्ण संधी होती, पण ज्यावेळी फुलटॉस चेंडू पडला होता थोडस मात्र भयभीत झाले होते ते त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघाचे. पण अनर्थ टळलाय आणि निर्धाव चेंडूंना 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत 28 धावा काबार. गती परिवर्तनाचा चेंडू होता, थोडासा लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत ताऊन ऐकला हे दर्शन बांदेकरनं आणि त्यानंतर फटका बघायला मिळालाय तो दर्शन बांदेकरचा षटकारासाठी येत 6 या धावसंख्येला सांघिक धावपलक बघायला येतोय. थोडस गती परिवर्तनाचा चेंडू फिंगर रोल केले होते टेनिस क्रिकेट डॉट इंच्या रिप्ले आपण पाहतोय. आकाशाला गवस निघालणारा फटका हा शिक्कामोर्तब षटकार आणि 6 या धावसंख्येनं 34 धावपलक भारत. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू होता, थोडासा खाली राहिलाय त्यामुळे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपण पाहतो. एक तेरे एक मेरे हे रणनीती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 34 धावपलकावर 4 चेंडूमध्ये 12 धावा ताऊन नाईकनं खर्च केलेत. कोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा युटरलाईन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय दर्शनला माहिती आहे शेवटपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये थांबलो तर हा सामना माझ्या क्रिकेट संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना सोपा आहे. पण दुसऱ्या बाजूला जोपर्यंत दर्शन मैदानाच्या आतमध्ये आहे त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघासाठी दडपण असेल. डाव्या हाताचा योगेश मैदानाच्या आतमध्ये 25 बॉलला बनवायचा आहे 63. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि गेला षटकार. खराब चेंडू ताऊ नाईक वर प्रहार केलाय कडक फटक्यानं योगेशनं. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय 41 धावा धावपलकावर. सामना थोडासा आहे ठिकाणी अजूनही दिसतोय 24 बॉल 57 ची आवश्यकता आहे. पण त्यानंतर या 2 फलंदाजांची चेंडूफळी तळपली. एक षटक जर 25 ते 20 धावांचं आलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑप्शन असेल. शांतादुर्ग ऑरियर्स क्रिकेट संघ 24 चेंडू 57 धावांची आवश्यकता. योगेश 5 बॉल मध्ये 19, दर्शन बांदेकर 8 बॉल मध्ये 14. बॉल बॉईज विनंती असेल बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकायचा आहे. शुभम उर्फ बुमराह दर्शनच्या विरोधात गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. डॉट बॉल बघायला मिळतोय. आता मात्र 23 चेंडू 57 ची आवश्यकता आहे. दर्शन बांदेकरला जे फटक्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. 23 चेंडू विजयासाठी. वाईड बॉल पण बाउन्स टिकून केली आहे. अतिरिक्त स्वरूपात 42 धावपलकावर. आता 23 बॉलला पल्ला गाठायचा आहे. अब तक 56 धावांची आवश्यकता. 23 चेंडू विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. शॉर्ट प्रकारचा चेंडू डिस्कवर निघाला उडवलाय क्षेत्ररक्षकानं ऐन मोक्याच्या क्षणी झेल सोडलंय की नारायण वेगळे मॅच सोडली आहे. दर्शन बांदेकरला ज्या वेळी जीवनदान मिळालंय त्या वेळी त्यानं सामना समाप्त केलाय. आज दिवस इथून पुढे दर्शन बांदेकरचा असेल. ज्या कामासाठी मला आणलं होतं ते काम मी केलं होतं. मी बरेच म्हणतो कमेंट रिव्हर्स मधून कॅचेस विन द मॅचेस. पण ज्या वेळी या ठिकाणी मात्र फटके मोठे येतील दर्शन बांदेकरच्या बॅट मधून त्यावेळी डीप स्कोअर लेगच्या क्षेत्ररक्षकाची दिल की धडकन वाचताना बघायला मिळेल. 43 धावपलकावर 20 बॉलला पण व्हायचं आता 55. मोठा फटका बघायला मिळतोय बुमराच्या विरोधात. कडक मारला बेट धडक गेला लॉंग ऑनला. षटकार बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर डॉट इंच माध्यमांना रिप्ले आपण बघूया. चेंडू ज्या वेगानं आला त्या वेगानं पाठवला योगेशनं.
दर्शनला जरी शांत असला सुरुवातीला जीवनदान त्याला बाद झालंय, पण शांतदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्याकडेच्या जबाबदारीने अशा अपेक्षेने आपला क्रिकेट संघ पाहतोय. 30 फटकेबाजी मी करणार हे योगेश नाहीरलाय. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय. पॉईंटचा परतीची बेक करतोय. एकच धाव बनेल. एक न धावपल 50 धावपल 20 बॉलला 48 त्यांच्यासाठी आवश्यकता आहे. 20 चेंडू 8 षटकार सामना समाप्त असेल, पण 20 बॉल मध्ये जरी 5 ते 6 षटकार आले तर शांतदुर्ग ऑर्जर्स क्रिकेट संघाला सामना अगदी सोपा असेल, पण इथून पुढे 3 ते 4 मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघाला. मागे टाकलेला चेंडू समोर उडवलाय. वा, दर्शनने कडक मारलाय आणि हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 56 धावपलकावर 77 स्मोट कट्टा मालवणच्या या ठिकाणी ओनर आमचे जवळचे मित्र सन्माननीय गणेशजी मोरजकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. रामेश्वर क्रिकेट क्लब परिसरामध्ये आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये आपल्याला आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न बा. समोर टाकलेला चेंडू खोदून काढलाय. मिळाली त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. परतीची बेक करतोय. एकेरी धावसंख्येची लहर. ज्यावेळी जर्सनच्या बॅटमधून आता मोठे फटके येतील त्यावेळी मात्र एका बाजूला आमच्या डीप स्क्वेअर लीग क्षेत्ररक्षकाची दिलकी झटकन वाचेल, कारण त्यानं या अगोदरचं कठीण जेलचं रूपांतर साध्या सोप्या जेलमध्ये केलं होतं आणि साधं सोपं जेल दर्शन बांदेकरचं सोडलं. यालाच म्हटलं होतं क्रिकेट. सांघिक धावपलका 12, 57 धावपलका 12, 2 18 चेंडू विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 41 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे. कोणाची वर्णी लागेल? रुपेश यादवला आणि स्वतः कर्णधार येईल. मंडळासाठी भरपूर सहकार्य पहिल्या दिवसापासून गजानन आपल्याला बघायला मिळतोय. कित्येक वर्ष त्यानं आपलं क्रिकेट गेली 20 वर्ष माऊली साळगाव क्रिकेट संघासाठी योगदान दिलंय. 2च खेळाडू असायचे जे सलामी लावून सामना फिनिश करायचे, आशिष सडेकर आणि गजानन, अशी त्याची एक खासियत होती. आणि आज मात्र आपल्या गावातील आपल्या जवळील गावातील अनेक नव तरुणांना योगदान देणारे खेळाडू बघायला मिळत आहेत. लाईव्ह अपडेट आपल्याला मिळते क्रिकेट.in च्या माध्यमातून. घर बसल्या स्पर्धेचा आनंद लुटतोय आणि जवळजवळ 1 लाख या स्पर्धेचे पहिल्या दिवशी 33,000, दुसऱ्या दिवशी 29,000, तिसऱ्या दिवशी 31,000 आणि आता 14,000 म्हणजे तब्बल 1 लाख व्ह्यूज आपल्याला बघायला मिळत आहेत. मात्र दाद द्यावी लागेल. क्रिकेट.in च्या माध्यमातून घरात युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धेचा आनंद आपण लुटतोय. गौरव सोनाची पूर्ण टीम. मागे टाकलेला चेंडू अधिकारी थोडस लांबून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय, तोपर्यंत चौकाराची खून आपल्याला बघायला मिळतंय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. तो मात्र 61 धावपलकावर राजाराम गणेशच्या विरोधात फटकेबाजी. दर्शन बांदेकरची 17 चेंडू 37 धावांची आवश्यकता. दर्शन बांदेकरची जर चेंडूपळी आतापासून जर तळपले, 3 ते 4 मोठे फटके आले तर शांतदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघासाठी सामना हा सोपा असेल. तर दुसऱ्या बाजूला दर्शनला पत्करण्यासाठी संघाचा कर्णधार राजाराम गवस सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ज्या वेगानं आला क्षेत्ररक्षकाला थोडस बुसकेट टाकताना बघायला मिळाला. एकच धाव बघायला मिळाला. एक या धावसंख्येनं धावपलकावर 62 धावपलकावर आपण पाहतोय. 16 चेंडू 36 धावा. 16 चेंडू 6 मोठे फटके आपल्याला बघायला मिळतील आणि या 6 मोठ्या फटक्यांमध्ये 2 ते 3 मोठे फटके असून वाचायचं आहे ते त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघाला. डाव्या हाताचा सडपत बंदाचा उभरता सितारा योगेश मैदानाच्या आतमध्ये. वेगवान पद्धतीचा चेंडू ज्या वेगाने आला यष्टीरक्षकाला चकवून वाईट बॉल आणि त्याबरोबर चौकार. एकूण 5 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या 5 धावा बोनसच्या आहेत. सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय तो मात्र 67 धावा धावपलकावर.
वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बेस्ट वर्सेस बेस्ट हे नवदीप खेळाडू, कोणी तळातून आलाय, कोणी अनेक छोट्या छोट्या गावातून खेळाडू या ठिकाणी पोहोचले. म्हणजे याचं दाद द्यावी लागेल ही पूर्ण आयोजन टीमला, कारण हे नवदीप चेहरे सिंधुदुर्ग वासियांसाठी आपल्याला या मैदानावर खेळताना बघायला मिळत आहेत. आणि खूप खूप धन्यवाद असतील या रामेश्वर तेरसे बांबर्डे क्रिकेट क्लबच्या पूर्ण आयोजन टीमला. 67 धावा, धावफलकावर 15 चेंडू, 31 धावांची आवश्यकता. वेगवान पद्धतीचा चेंडू सुरेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पंचांना या ठिकाणी चॅलेंज केले फलंदाजी करणाऱ्या टीमचा. फेरी डिलिव्हरी म्हणजे पंचांचा निर्णय हा योग्य होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी वाकून खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, तो मात्र योगेशचा आणि चेंडू या ठिकाणी व्यवस्थित, हे मात्र सर्व आपण पाहतो क्रिकेट.इन च्या माध्यमातून आपण पाहतोय. सामना आता थोडासा अवघड होत चाललाय. तो शांतादुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाला जार्जराम गवसना संघाच्या कर्णधारांना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या मात्र तगड्या फलंदाजांना आतापर्यंत रोखण्यात तो यशस्वी ठरलाय. 14 चेंडू, 31 धावांची आवश्यकता. मागे टाकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा नो चेंडूचा इशारा येईल, म्हणजे येणारा तिसऱ्या पंचांचे मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमनं राजाराम गवसना या ठिकाणी थोडस उंच घेतलेला चेंडू होता. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे, म्हणजे पंचांनी जो योग्य निर्णय दिलाय हा नो बॉलचा दंडात्मक केलंय. हे मात्र गोलंदाज राजाराम गवसला 14 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. येणारा चेंडू, फ्रीचा चेंडू, आणि त्यावर बघूया एक बाजूला योगेश सज्जाला स्ट्राईकला. पुढे सरसरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता योगेशचा डाव्या, त्याचा एकच धाव आपल्याला बघायला मिळत आहे. सुरेख गोलंदाजी केली, काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उभरता सितारा त्यानं दाखवून दिलं. मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी करत असताना या खेळाडूनं खऱ्या अर्थानं कांडकोणची स्पर्धा आपल्या फलंदाजीनं, आपल्या गोलंदाजीनं गाजवली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि आज मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी. 13 चेंडू, 29 धावांची आवश्यकता. वेगवान पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळाला दर्शन माझ्याकडच्या विरोधात. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 70 धावा धावफलकावर. विजयासाठी 12 चेंडू, 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू, विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू, 2 ते 3 ते 4 मोठे फटके, सामना समाप्त असेल. आणि बघूया दर्शन बांदेकरचं मिळालेलं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये शांतादुर्ग वॉरियर्स वडसे पाट क्रिकेट संघासाठी या ठिकाणी अगदी महत्वाचं असेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ कमबॅक करेल. खऱ्या अर्थाने राजाराम गवसनं कमबॅक तर केलाय. दोन्ही क्रिकेट संघांसाठी समान संधी आहे. 12 चेंडू, 28 धावा अजूनही पाहिजेत, ते मात्र शांतादुर्ग वॉरियर्स वडसे पाट क्रिकेट संघाला. नवीन गोलंदाजीची वर्णी लागली आहे. रुपेश जाधव सरळ अर्थानं म्हटलं होतं सर्वांना येईल, पण रुपेश जाधवला या ठिकाणी ठेवलंय, कारण शेवटच्या षटकामध्ये ऑप्शन असेल राजाराम असे येईल की रुपेश, पण हे षटक हे महत्वाचं. आणि त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघानं
आपल्या घरच्या क्रिकेटचा गोलंदाजावर विश्वास दाखवलाय आणि सोनू संच झालाय. सोनू, तुझ्यावर आमचा भरोसा आहे. हे सिद्ध सोनू करेल की दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दनादन देत दनादन पटकेबाजी करेल. 12 बॉलला बनवायचा 28. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. दर्शन बांदेकरला या ठिकाणी या चेंडूवर मोठा फटका. ज्यावेळी चेंडू सुटला गोलंदाजाच्या हातातून, अरे रे चेंडू गेलो. सर्वांनी म्हटलं आमच्या, पण ऐन मोक्याचे शेणे बॉल लागून कॅपला लागला चेंडू आणि दर्शन बांदेकरला थोडीशी नशिबाची सत नाही आहे. त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ आता मात्र 11 बॉलला बनवायचा आहे 28. समोर टाकलाय, उडवलाय, आकाशाला गवसणी घालणारा पटका. क्षेत्ररक्षक श्रीमोलाला आलाय, झोन टिपलाय आणि खेळ संपला. शेवटच्या क्षणापर्यंत योगेश एवढेचे चेंडूवर नजर आपल्याला बघायला मिळाली, पण त्यानंतर थोड्याशा हवेची लहर आणि त्यानंतर या ठिकाणी मात्र सुंदर झेल. सोनू, आमचा तुझ्यावर काय भरोसा आहे हे सोनूनं दाखवून दिलं आणि 10 बॉलला 28 धावांची आवश्यकता. पण मित्रांनो, मी म्हणेन जोपर्यंत योगेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना अजूनही शांतदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आहे. 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. दर्शनचा फटका सुंदर होता, उंची गो होते, पण दर्शन दुरी थोडीशी कमी होते आणि त्यामुळे थोडस हवेच्या लहरनं चेंडू त्याच ठिकाणी थांबला आणि झेलबादच्या स्वरूपात जो मात्र त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघासाठी भरपूर दडपण होतं ते थोडस दूर झालंय. सिद्धार्थ जटर मैदानाच्या आतमध्ये पाऊल स्मावतोय. 10 बॉल 28. दहा चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला सिद्धार्थ सज्ज झालाय. मोठा फटका बघायला मिळतो. समोरच्या दिशेला फटका उडवलाय. आमच्या कॅमेरामॅनला अजितला हॅलो टाटा गुड बाय केलं. चेंडू गेलाय. षटकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. आता समीकरण असेल 9 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. थोडासा मागे टाकलेला चेंडू सिद्धार्थ जटारनं पटके टोलवलाय. त्यांनी सांगितलंय दर्शन जरी माघारी परतला त्याचा फरक आम्हाला पडत नाही, आमचे फटकेच तगडे असतात. सोनूच्या विरोधात अंगावरील चेंडू आडव्याकडनं खेळण्याचा प्रयत्न होता. 8 बॉलला अजूनही पाहिजे 22. 8 बॉल या 2 बॉल मध्ये 2 जर मोठे फटके आले शांतदुर्ग वॉरियर्स क्रिकेट संघ पूर्णपणे मॅच मध्ये आपली पकड बसवेल. पण इथून पुढे 1 डॉट बॉल एखादा गडी बाद झाला तर त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ आपला विजयाचा झेंडा एका बाजूला. समोरच्या दिशेला केला वेगानं आलेला चेंडू क्षेत्ररक्षक तितक्याच वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय. परतीची बेक करतोय. एकील धावसंख्येची लहर आणि जे चित्र अवरोधाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय मात्र दुसरी धावसंख्या आपल्याला बघायला मिळत आहे. खराब क्रिकेट, मी म्हणेन खराब क्रिकेट. सिद्धार्थ चटरच्या बॅटमधून पटके आले होते, धाव घेण्याची आवश्यकता नव्हती, पण इथून पुढे त्या ठिकाणी मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ तेच सांगतो गरज नव्हती. पहिली आपली एकच धाव होती, दुसरी धाव आपल्याला नशिबाची मिळाली होती आणि तिसरी धाव संख्या घेण्याचा मात्र मोह हा मैदानाच्या आतमध्ये आवरलाच नाही आणि त्यामुळे फलंदाज सिद्धार्थला या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागत आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता योगेश तुला लढावं लागेल. विशालकडे क्षमता आहे. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 7 बॉलला बनवायचा आहे 20. या बॉलला नारायण जर मोठा फटका आला पुन्हा एकदा सामना रोमांचक बघायला मिळेल. ज्यासाठी आयोजन केलं होतं, ज्यासाठी केलं होतं तास तोच दिवस आजचा एकापेक्षा एक रती मारते. कोण हार मानायला हे अजूनपर्यंत बघत असता आहे. बघूया सोनू वर्सेस योगेश
ही लढत मैदानाच्या आतमध्ये विशालकडे जबाबदारी आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ज्याचे कोच अमोलनं सांगितलंय विशालकडे पण क्षमता आहे. मोठा मिसटायमिंगचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. नो मॅच नंबर चेंडू विसरला गेला आहे. स्वतःकडे स्ट्राईक एकच धाव आपल्याला बघायला मिळेल. 6 बॉलला 19. सिद्धार्थ जठार धावशीत होणं शांतादुर्ग ऑरियर्स क्रिकेट संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत डोकेदुखी असेल की ज्यानं आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे तो मात्र सामना समाप्त करेल. संघाचा कर्णधार की रुपेश यादव संघाचा कर्णधार ताऊन सांगितलंय मूर्ती लहान आहे या राजाराम गवस स्वरूप बाबूचे पण कीर्ती महान आहे. 6 बॉलला 19 तर बनवायचे आहेत. 6 बॉल 3 मोठे फटके. सामना विजय एका बाजूनं आपल्याला बघायला मिळेल. पण पहिले सुरुवातीचे 2 बॉल जर डॉट आले ना शांतदुर्ग ऑरियर्स क्रिकेट संघासाठी भरपूर या ठिकाणी मात्र बॅकफुट लावावं लागेल. पण पहिल्या 2 बॉलला 2 मोठे फटके आले तर सामना रोमांचक आहे. हे रसिका प्रेक्षकांना हवं आहे. पहिल्या 2 बॉलला जर 2 मोठे फटके आले तर सामना अगदी रोमांचक शेवटच्या चेंडूपर्यंत बघायला मिळेल. 6 चेंडू 36 धावा असताना समीर वेंगुर्लेकर शेवटच्या क्षणापर्यंत लढला. 4 मध्ये 10 पाहिजे होते आणि ऐन मुकेच्या क्षणी एक अक्षय मांजरेकर आणि समीर यांचा चुकलेला कॉल आणि त्यानंतर आनंदी स्पोर्ट मडगाव क्रिकेट संघाला हार पत्करावी लागली. आणि आता तीच बघूया. एका बाजूनं फटकेबाजी डाव्या हाताचा फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये करेल. 11 चेंडू 27 या धावसंख्येवर खेळतोय. मॅच विनिंग करेल. दुसऱ्या मॅचचा तो हिरो आहे. आणि राजाराम गवस गोलंदाजी मार्ग संघाचा कर्णधार. 6 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. प्रेशर आहे दोन्ही क्रिकेट संघांसमोर प्रेशर आहे. कारण योगेशकडे क्षमता आहे. संघाच्या संघ मालकांना विश्वास आहे. योगेश जर 6 बॉल खेळला तर 19 धावसंख्या सोपी आहे. पण तेवढाच विश्वास हा राजाराम गबस उर्फ बाबूवर आहे. तो ताऊन एकचा आणि राजारामला आणलाय गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट प्रकारचा चेंडू मोठा फटका फसलाय की काय. चेंडू गेलाय चौकारासाठी. अदनान त्या ठिकाणी होता. ऐन मोकेच्या क्षणी चेंडू या ठिकाणी अदनानला वाटलं होतं हातामध्ये येईल आणि त्यानंतर चौकार बघायला मिळालाय. जे रसिक प्रेक्षकांना पाहिजे होतं ते आता नारायण बघायला सुरुवात झाली आहे. सामना कोणी जिंको या ठिकाणी मध्ये सामना रोमांचक होणार हे मात्र नक्की आहे. 5 ला बनवायचं आहेत 15. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. या बॉलला जर षटकार आला 4 ला बनवावे लागतील 9. मगाशी होते 4 बॉलला 10. पाच चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. वेगवान बदलीचा चेंडू वेगावर सोडून गोलंदाजी केली. राजाराम बोस बाबूला रफ्तार का सौदागर बनला. फलंदाजाच्या विरोधात डॉट बॉल. 4 चेंडू 15 धावा असून आवश्यकता आहे. 4 ला बनवायचं आहे 15. शॉर्ट प्रकारचा चेंडू लांबून घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाला चेंडूपर्यंत पोहोचतोय. परतीशी फेक करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येच्या रूपांतर दुसरी धाव घेण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि फलंदाज विशाल नाईकला थांबावं लागेल. आता 3 बॉलला बनवायचं 14. कारण 2 बॉलला 10 बनला. राज सोनुर्लेकर आपला विजयाचा झेंडा अग्रस्थानवर फडकवलाय. दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. योगेशच्या बॅट मधून 3 बॉलला 3 मोठे फटके येतील की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा गोलंदाज राजाराम गबस उर्फ बापू 84 धावा धावफलकाभर 5 गडी बाद. दर्शन बांदेकर बाद करणं थोडस शांतदुर्ग ऑरियर्स क्रिकेट संघासाठी आपल्याला बघायला मिळालं. थोडस दडपण आलंय. पण इथून पुढे खऱ्या अर्थानं मी म्हणेन मैच होते सिद्धार्थ हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक
त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघानं वाईट बॉल असेल, वन बाउन्स आपल्याला बघायला मिळेल. 3-13 कोणाचे वाजतील? क्षेत्ररक्षण करणारे टीमचे की फलंदाज? हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट. 3 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. मोठा फटका बघायला मिळतोय. पुरेसा सक्सेसफुल कनेक्ट मारला, बीट धडक गेलाय. स्क्वेअरलिंगला षटकार बघायला मिळालाय. आता विजयासाठी 2 चेंडू 7 धावा. रिप्लेच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 7 धावांची आवश्यकता. 91 धावा धावफलकावर काय स्पर्धा या ठिकाणी मात्र सुंदर आयोजन. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. समोर टाकलाय चेंडूला, या ठिकाणी कव्हर मध्ये खेळला क्षेत्ररक्षक सिद्धेश केदारनं. या ठिकाणी एकेरी धावसंख्येचं रूपांतर बघूया दुसऱ्या धावामध्ये, आणि त्यानंतर मात्र दुर्वेश मयेकरनं काय केलं? काय सिद्धेश केदारनं या ठिकाणी पोलार्ड या नावानं प्रसिद्ध आहे, काय क्षेत्ररक्षण केलं बघूया. दर्शन कोण हिरो बनण्यासाठी कोणाला मैदानाच्या आतमध्ये पाठवतोय? एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. विनय धोनी मॅच फिनिशर म्हणून ज्याची ख्याती आहे. वायरी दुर्वेश मेहकर जर थांबला असता, योगेश स्ट्राईकला आला असता, तर अजून सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा आली असती. पण यानंतर मयूर हा लक्ष महत्वाचा असतो क्रिकेट मध्ये, आणि त्यानंतर या ठिकाणी मात्र केलेली घाई अतिघाई संकटात नाही. एक थोडस सर चेंडू पडलं, 1 बाउन्सचा. त्यानंतर सामना थोडासा ट्विस्ट झाला, 1 बॉलला 6. सर्व रसिक प्रेक्षक बघतायत, बघूया. विनय तू मारू शकतो हे सर्वांनी सांगितलं आहे, पण राजाराम गणेशुर्फ बापू सिद्धेश केदार आमच्या स्क्रीन समोर काय क्षेत्ररक्षण केलं आणि काय परतीची फेक केली सिद्धेश केदारनं. बॉल, एक बॉलला 5. एक चेंडू विजयासाठी 5. आता जर चौकार आला तर सुपर ओव्हर असेल. आम्हाला तेच पाहिजे, सामना कोणी जिंको कोणी हरो, या मैदानावर एक सुपर ओव्हर बघायची आहे, आणि ती सुपर ओव्हर आता होईल की काय? आडव्या बॅटचा फटका क्षेत्ररक्षकच्या नॉर्मल मध्ये पडलाय, आणि त्यानंतर मात्र मानगाव क्रिकेट संघ, त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ विजयी झालाय आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. 2 धावा तर निघाल्या होत्या, 3 या धावसंख्येनं शांतवर्ग ऑरिओस क्रिकेट संघाला थांबवावं लागलंय. म्हणजे या 3 धावा एका बाजूला संधी होते, योग्य असतं स्ट्राईक नारायण, तर चित्र वेगळं असतं. त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ